मस्त अशी चमचमीत झणझणीत अंडा तवा करी खायची आहे का? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला अंडी कुकरमध्ये घालायची, थोडंसं मीठ घालायचं, अंडी शिजवून घ्यायची. मसाला तयार करण्यासाठी एका लोखंडी पॅन मध्ये साधारण 3 कांदे मीडियम साईजचे कट करून घ्यायचे, ते तव्यामध्ये भाजून घ्यायचे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं, कांदा छान काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा. यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं घालायचं, ते सुद्धा कांद्याबरोबर चांगलं भाजून घ्यायचं. कांदा चांगला भाजून झाला, बाजूला काढून घ्यायचा, थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा, त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. त्याच पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. या ग्रेव्हीला चांगला थिकनेस यावं म्हणून साधारण 1 ते 1.5 चमचा ज्वारीचं पीठ घालायचं. सुरुवातीला ज्वारीचं पीठ चांगलं परतून घ्यायचं, नंतर त्यामध्ये तयार करून घेतलेला सगळा मसाला घालून तो परतून घ्यायचा. मसाला सगळा परतून झाला, यामध्ये सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं थोडंसं घालायचं. चवीनुसार काळं तिखट घालायचं, थोडीशी हळद घालायची, थोडीशी बेडगी मिरची पावडर घालायची, थोडासा मसाला घालायचा आणि थोडंसं किंवा चवीनुसार मीठ घालायचं. हे सगळा मसाला छान परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घातल्यानंतर परत हा सगळा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. एकसारखं हलवत राहायचं, मसाला चांगला परतला जातो. नंतर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, म्हणजेच ग्रेव्हीचा थिकनेस जसा हवा आहे त्यानुसार पाणी घाला. यामध्ये शिजवून मधून कट करून घेतलेली अंडी घालायची आणि याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं. वरून कोथिंबीर घालायची. मस्त अशी अंडा करी आपली तयार झाली.